मागच्या वर्षी माझा पहिला सत्कार जो झाला तो इथं टिळक स्मारकला झाला. आणि त्यावेळेला मी काहीतरी म्हणलं होतं की इतनी शिद्दत से तुम्हें पाने की कोशिश की है की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. 1 वर्षानंतर कळलं साजिश बहुत बड़ी थी. इनफॅक्ट a year later, when I look back at the selection and entire process, to digest that thing, initially in first 2 months is very difficult. पहिले 2 महिने तुम्ही हवेत असता आणि मीही त्यावेळेला हवेतच होतो. मला वाटायचं की मुझे कुछ मिल गया है. अब क्या मिल गया समझने में 1 साल लग जाता है. आणि 1 वर्षानंतर कळतं की यू आर स्टिल द सेम मॅन. इट्स जस्ट दॅट यू हॅव गॉट रेकग्निशन. And that recognition is important. But then remember, you are the same person. माझ्याबरोबर बरेच लोक सिलेक्ट झाले. मी आज सगळ्यांना पाहतो, सगळेजण हवेत आहेत अजून. दे हॅव फॉरगॉटन दॅट दे आर ह्युमन बिईंग्स फर्स्ट. ह्या परीक्षेची तयारी करत असताना इथिक्स, इंटिग्रिटी, ऑनेस्टी ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या. एम्पथी, सिम्पथी काय वाटेल त्या गोष्टी वाचल्या. पण टू इम्प्लाय देम, त्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरणं, मे बी दे हॅव नॉट अंडरस्टूड. अँड दिस इज समथिंग विच आय विल टेल यू दॅट फर्स्ट थिंग when you start this journey, remember whatever you read, try to get it in your system. That is very important. We all are human beings first. And this thing is the most important thing. सत्कार होतील, recognition होईल, सगळं होईल. But if you forget that, you are a big failure. After all, clearing this examination is like a small thing in your life. It's not something big. There is something beyond this. But somewhere we get programmed that we are going to be something special. We are going in the direction that is unknown maybe. And after getting it, we are like, आम्ही काहीतरी फार वेगळं मिळवलंय. Forget that. You are still a human being. This is the most important thing that I would like to tell you all. Be a human being first. Regarding the journey, it started somewhere in June 2010. जून 2010 साली मला माझी इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली आणि मी हा प्रवास सुरू केला. आता तुमच्यापैकी अनेक लोक त्याच कंडिशनमध्ये असणार आहेत की UPSC करायची आहे किंवा MPSCची परीक्षा द्यायची आहे. म्हणजे माझ्या आईने मला काय सांगितलं होतं UPSCबद्दल की ती एक पाण्यातली म्हैस असती. पाण्यातली म्हैस हे समजणंच मला अवघड होतं. म्हणजे काय असते एक्झॅक्टली माहीत नव्हतं, पण एवढंच होतं की इट्स इम्पॉसिबल ऑर इट्स व्हेरी डिफिकल्ट. हे माझ्या आईने सांगितलं होतं. माझा इथे एक मित्र बसला आहे, तो माझा 8वीपासून मित्र आहे. तो मला म्हणायचा तू UPSC देणार आहेस का? मी त्याला म्हणायचं हो. तो म्हणायचा आपण देऊया. आज तो डॉक्टर झाला आहे आणि मी ही परीक्षा दिली. आय गॉट क्लिअर्ड. ही हॅड द सेम अमाऊंट ऑफ पोटेन्शियल ॲज मी, बट I got selected, he didn't get selected. He never wrote the examination. So there is another thing called destiny. त्यामुळे 2010 साली जेव्हा मी परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा मलाही माहीत नव्हतं मी सिलेक्ट होणार का. सर म्हणतात की ते तुम्ही मनातनं भीती काढून टाका. भीती वाटणार हो सर, कशी काढून टाकायची? इथं जेवढे बसले तेवढे सिलेक्ट झाले तर महाराष्ट्रीनेच सगळे होतील सिव्हिल सर्वंट. बाकीच्यांनी काय करायचं? भीती वाटती, मान्य. But there is a way you can address that fear. And that is important. ही तर तुम्ही 2 महिन्यानंतर किंवा 2.5 महिन्यानंतर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन लिहिणार असाल त्यावेळेला आत्ता हे असेल एक अटेम्प्ट आहे, घेऊन पाहू, सिलेक्शन होईल, नाही झालं बघू परत कधीतरी. ते तसं नाही ना. इस बार नहीं तो अगली बारी, ऐसा नहीं होता है. Remember, everyone has to say to himself that this is the only attempt I have and this is the only attempt which I am going to use to get into the civils list. And that is a promise that you have to make to yourself. Because if you don't make that promise, I am telling you, this journey will continue. You will never get into the final list. And that becomes a problem.
2010 साली ज्यावेळेला मी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला होता त्यावेळेला मी असंच ठरलं होतं. मग तुम्ही म्हणाल मग तुला एवढे अटेम्प्ट का लागले रे, आता पोपटासारखा बोलतोयस. त्यावेळेला काय झालं होतं, नाही मग ती फिअर आहे ना तर तिथंच येतं. म्हणजे पोपटासारखं आत्ता बोलणं सोपं वाटतं, पण दरवेळेला डिसअपॉइंटमेंट नंतर जो त्रास होतो ना त्यात कळतं हे बोलणं सोपं असतं. पहिल्या वेळेला ठरवलं होतं की दिस इज द ओनली अटेम्प्ट दॅट आय हॅव अँड आय एम गोइंग टू क्लिअर द एक्झामिनेशन. आणि अगदी एखाद्या मॅच्युअर जेंटलमनसारखं मी आईला म्हटलं होतं, मम्मा आय हॅव ओनली वन अटेम्प्ट, आय एम गोइंग टू टेक दॅट अटेम्प्ट अँड आय एम ऑब्वियसली गोइंग टू गेट इन टू द लिस्ट, फायनल लिस्ट, यू नो. आई म्हटली बरं ठीक आहे. आई कधीच तुम्हाला नाही म्हणत नाही, हो बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. बट देन क्लिअर द प्रिलिम्स. ही स्टोरी आय एम ट्राईंग टू नरेटिव्ह बिकॉज ही विल अंडरस्टँड व्हॉट यू गो थ्रू द एंटायर प्रोसेस. प्रिलिम क्लिअर झाली. माझा भाऊ होता. आय एम टेलिंग दिस मे साऊंड टू बी व्हेरी ऑब्सीन. आय वॉज इन माय शॉर्ट्स अँड माय अंडरशर्ट अँड आय वॉज डान्सिंग विथ माय ब्रदर. प्रिलिम क्लिअर झाली. अरे प्रिलिम तर क्लिअर झाली होती. ही तर सगळ्यात पहिला मिस्टेक होतो. यू हॅव अचीव्ड समथिंग वेन यू क्लिअर प्रिलिम्स. नो यू हॅव नॉट. यू आर जस्ट थ्रू द स्क्रीनिंग टेस्ट. नाव यू आर फिट टू राईट द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. त्यामुळं तुमच्यापैकी कुणीही प्रिलिम क्लिअर झाल्यानंतर अशा नोशनमध्ये राहू नका मी काहीतरी केलेलं आहे. नो यू हॅव नॉट. देर आर 8 लाख कॅन्डिडेट्स हू टेक दिस एक्झामिनेशन. ॲग्री विथ मी, येस ऑर नो? देर आर 8 लाख कॅन्डिडेट्स हू टेक द एक्झामिनेशन. हाऊ मेनी राईट द मेन्स एक्झामिनेशन? अबाउट 20,000, राईट? 20,000 लोकांमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही या परीक्षा देण्याच्या योग्यतेचे आहात. अँड दिस इज अ हार्श रियालिटी. आणि त्या मोमेंटला यू शुड से ओके ना आय एम फिट इनफ टू राईट द एक्झामिनेशन. मेन्सचा रिझल्ट आला. मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर आय वॉज लाईक आता मी लिस्टमध्ये कसा येत नाही. पहिल्या इंटरव्ह्यूला गेलो. पहिल्या इंटरव्ह्यूच्या आधी मनात इतक्या गोष्टी असतात की आय हॅव क्लिअर द प्रिलिम एक्झामिनेशन इन माय फर्स्ट अटेम्प्ट. सांगताना काय म्हणता? आय हॅव क्लिअर द एक्झामिनेशन इन फर्स्ट अटेम्प्ट. त्या इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्ही म्हणाल आय हॅव क्लिअर द एक्झामिनेशन इन माय फर्स्ट अटेम्प्ट. असं की यू आर लाईक द चोजन वन. तुमच्यासाठी खुर्ची मोकळी ठेवलेली आहे, चला. तशी परिस्थिती नसती. देर आर मेनी टॅलेंटेड पीपल. आणि इंटरव्ह्यू पॅनल समोर जायच्या आधी मॉक दिले, सगळे दिले. आता म्हणलं खतम कर दूंगा मैं. ही तसं पोपटासारखं बोलतोय ना तसंच बोलत होतं आधी जास्तवर. आत गेलो. 60 वर्षाच्या वरचे 5 लोक बसलेले असतात. आणि त्यांना असं फार काही गणगण नसतं. 60 वर्षानंतर त्यांनाही वाटतं कोई आया बच्चा थोडा मजा कर लेते. म्हणजे त्यांना काय वाटणार आहे, म्हणजे काय आपलं त्यांचे काय असतं काय रिलेशन की येस सर वी विल बी मोर कॉर्डियल. अगोदर सांगतात की रिमेंबर 5 people अबाव द एज ऑफ 60 आर वेटिंग फॉर यू. ओ माय गॉड, दे आर नॉट वेटिंग फॉर यू. ते म्हणतात बच्चा आया है सुबह से बहुत देखे, चलो इसके साथ भी थोड़ी देर खेल लेते. आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. हिस्ट्री ऑप्शनल होता. त्यांनी प्रश्न विचारला की हू सेड दिस? फ्युचर जनरेशन्स विल नॉट बिलीव्ह दॅट सच अ मॅन वॉक्ड इन फ्लेश अँड ब्लड ऑन दिस अर्थ. कोण म्हटलं? एनीवन? हिटलर. बरोबर आहे, देऊ नका अटेम्प्ट. दिस वॉज बाय आल्बर्ट आइन्स्टाईन अबाउट महात्मा गांधी. हिटलरला फ्युचर जनरेशनचं काय करायचंच नव्हतं. ही वॉज कन्सर्न ओनली विथ हिज जनरेशन. हे म्हणल्यानंतर आय थॉट आय नो द आन्सर. मी म्हटलं आल्बर्ट आइन्स्टाईन अबाउट महात्मा गांधी. म्हटलं क्या दिया जवाब. त्यानंतर ते म्हणले की व्हॉट डिड गांधी सी अबाउट वेस्टर्न सिव्हिलायझेशन. हे माहीत होतं. म्हटलं इट इज अ गुड आयडिया. वाव म्हटलं हमको तो सब आ रहा है. त्यानंतर त्यांनी तिसरा प्रश्न विचारला की आय विल ओपन द डोर्स अँड विंडोज अँड लेट द ॲटमॉस्फिअर कम इन बट आय विल नॉट लेट द ॲटमॉस्फिअर नॉट लेट द एअर ब्लो मी अवे. मी म्हटलं हे पण गांधीच म्हटलेलं असणार.
म्हटलं गांधी. अबाउट व्हॉट? म्हटलं वेस्टर्न सिव्हिलायझेशन. म्हटलं यार तू बहुत हुशार आहे यार. पण त्याच्यानंतर ते म्हणले टेल मी युअर इंटरप्रिटेशन. मी काहीतरी त्यांना उत्तर दिलं. चेअरमन ऑफ द बोर्ड सेड नॉट सॅटिस्फाईड. मी म्हटलं आता व्हॉट नॉट सॅटिस्फाईड म्हणजे ह्यात काय बोलायचं काय होतं याच्यापेक्षा पलीकडं. अँड दिस इज वेअर यू अंडरस्टँड दॅट दे आर हॅव्हिंग फन विथ यू. आय हॅड पुट माय हॉबी वॉचिंग इंडियन क्रिकेट मॅचेस. किती स्पेसिफिक हॉबी होता. दुसऱ्या मॅचेस चालू झालं तर मी टी व्ही बंद करतो म्हणजे. आणि त्याच्यावर त्यांनी मला म्हणले की डिड यू वॉच येस्टरडेज IPL मॅच. एप्रिल महिन्यात असतो इंटरव्ह्यू ना, ते IPL मॅच सुरू होतात त्यावेळेला. म्हटलं येस आय डिड वॉच इट. हू वन इट? मुंबई इंडियन्स वगैरे. पोपटा सर म्हटलं गंमतच चालली, त्यांना जास्त मजा येत असते तुमच्यापेक्षा. म्हटलं व्हॉट हॅज बिकम क्रिकेट नाव? म्हटलं क्रिकेटेनमेंट. त्यानंतर ते म्हणले एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. हू सेड दिस? हिटलरने नाही म्हणलं नाही.